नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ईश्वरीच्या मनात आता अर्णवविषयी अगदी प्रेमाची भावना निर्माण होते. कारण अर्णव सर एकदम चांगले आहेत. प्रत्येक ठिकाणी ते आपली बाजू घेऊन आपल्याला वाचवतात. इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा त्यांनी आपल्या जीवाला धोका घालून मला वाचवलं आणि माझ्यावर जे काही अर्णव सर यांना किडनॅप करण्याचे जे काही आरोप हे लावले गेले होते ते सर्वातून आता माझी त्यांनी अगदी निर्दोषपणे सुटका केली. कारण जे आरोप त्यांनी लोक माझ्यावर करत होते, ते दगडफेक माझ्यावर फेकत होते, म्हणून ईश्वरी आता सारखा तोच व्हिडिओ पाहत असते आणि तो व्हिडिओ पाहून मात्र ती इतकी खुश असते. कारण अर्णव सरांना याबद्दल मला थँक्यू म्हणायचं आहे आणि ते खास करून मी खास त्यांच्यासाठी असं काहीतरी करेल आणि त्यांना थँक्यू म्हणेल असं आता ईश्वरी खुश होऊन मनाशी ठरवते. कारण आता जे काही मीडिया आपल्यावर इतके घाणेरडे आरोप करतात आणि अर्णव सर स्वतः येतात आणि जे काही माझ्यावर आरोप आहे तर ते आरोप अगदी ईश्वरी देसाई निर्दोष आहे. म्हणजे सर खरंच किती स्वाभिमानी स्वभावाचे आहे. आपल्याला न दुखावता आपल्या म्हणजे सगळ्यांची बाजू समजून घेऊन सगळ्यांना मदत करतात. म्हणून ईश्वरी आता खूप खुश असते. ईश्वरीच्या मनामध्ये आता अर्णवविषयी अगदी प्रेमाची भावना निर्माण होते. जे काही आपण त्यांच्याबद्दल मनामध्ये इतका विचार वेगळा करत होतो. कारण जो माणूस फक्त पैशाशी मतलब ठेवणारा, ज्या माणसाला माणुसकीही काही अगदी त्याच्या मनामध्ये नाही आणि तो फक्त आणि फक्त आता सर्वांसाठी मदतीला धावून येणारा माणूस आपल्यासाठी सुद्धा मदतीला धावून आला. इतक्या मोठ्या संकटातून त्याने आपल्याला वाचवलं. म्हणून ईश्वरी सारखा तो व्हिडिओ पाहत असते. परंतु आता राकेशने दारूच्या नशेमध्ये मागून येऊन ईश्वरीच्या मनातील सर्व काही बोलणं ऐकलेलं असतं आणि ईश्वरीला अर्णवने सर्वांसमोर वाचवलेलं आहे. ईश्वरी निर्दोष आहे ही सिद्धसुद्धा स्वतः कबूल केले. तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी आणखीन जागा निर्माण होईल असे त्याला वाटत असते. म्हणून आता राकेश त्या दोघांना वेगळं करण्यासाठी एक प्लॅन करतो. त्यानंतर इकडे लावण्या आणि जी काही वल्लहरी आहे यांचे प्लॅन तर सुरूच असतात. परंतु आता मात्र जो काही प्लॅन त्यांनी केलेला असतो तो प्लॅन आता अर्णवने पुन्हा हाणून पाडलेला असतो. म्हणून आता लावण्याचा खूप असा जळफळाट होतो. त्यानंतर मात्र आता ईश्वर ही सारखी अर्णवच्या घरी जात आहे आणि अर्णवच्या घरी जाऊन ती सारखं आता सर्वांच्या मनामध्ये घर तर करते. कारण अंजली आणि आजी या दोघी तर आता ईश्वरीवर खूप खुश आहे. त्यामुळे आता मात्र या राकेशने एक प्लॅन केलेला असतो. कारण आता आत्या नम्रता ह्यासुद्धा अगदी त्या राजशिर्केंच्या घरामध्ये म्हणजे आजी आणि अंजली त्यांना बोलवतात. अगदी त्यांना मान सन्मान देतात. पूजेचे काही कार्यक्रम आहेत ते सर्व काही आता ईश्वरीला म्हणजे प्रत्येक तेथे गोष्टीचा मान दिलेला असतो. आणि आता अंजली आणि आजी ह्या तर आता ईश्वरीला सून म्हणून घेण्याचे सुद्धा स्वप्न पाहतात. आता राकेशच्या मनामध्ये एक असा प्लॅन येतो. कारण ईश्वरीला आता अर्णवच्या आयुष्यातून तर काढायचं, परंतु अर्णवच्या आयुष्यातून काढल्यानंतर मात्र तिला आता अंजली आणि आजी यांच्यासुद्धा मनातून उतरवायचं. म्हणून त्यांनी एक प्लॅन केलेला असतो. त्यानंतर आता लावण्या आणि वल्लभरीसुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये इकडे अर्णवने नेमकं काय केलं आणि काय नाही हे सगळं काही आता जो आकाश आणि म्हणजे हे आपला अर्णव एकमेकांशी बोलत असतात. आकाश म्हणत असतो की हे बघ, अरे भावा, मी ज्या भावाला ओळखतो तो तूच आहेस का? कारण ज्या काही इंदोरमध्ये शो झाला होता आणि त्या मुलीने मात्र तो शो येऊन अगदी बंद केला होता, तेव्हा मात्र तू तिचा रागाने व्हिडिओ प्ले केला होता आणि तू इतका तिचा रागराग करणारा आज मात्र अख्ख्या जगासमोर अख्ख्या मीडियासमोर तू तिची बाजू घेतली आणि तिला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं. मग नक्की तुझ्यामध्ये इतका बदल कसा झाला? परंतु आता जो काही इंदोरचा व्हिडिओ प्ले कोणी केला, अख्ख्या जगासमोर मीडियासमोर कोणी व्हायरल केला, हे जे काही आकाश बोलून जातो तर वल्लभरी मामी ही सर्व रेकॉर्ड करून घेते आणि जे काही तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे तो आता ईश्वरीला ही लावण्या दाखवणार असते. तेव्हा आता लावण्य ही जेव्हा ऑफिसमध्ये असते तर ईश्वरी तेथे येते ईश्वरीला. कारण आता ह्या
अर्णवला थँक्यू बोलायचं असतं म्हणून ती घाईने इतकी खुश होऊन ऑफिसला आलेली असते. परंतु आता लावण्य मात्र तेथे असते. लावण्य म्हणते की काय गं, ज्या अर्णव राजशिर्केला तू इतकं चांगलं समजते त्याने फक्त त्याची स्वतःची इमेज वाचवण्यासाठी हे सर्व केले. ईश्वरी देसाई, तुला नाही माहिती त्याचा खरा चेहरा काय आहे. कारण जो काही इंदोरमध्ये त्याचा शो हा फ्लॉप झाला होता आणि त्याचं सगळं काही तुझ्यावर त्याने आरोप लोटले होते आणि त्याच म्हणजे तुझ्यावर इतके घाणेरडे आरोप करून जो काही इंदोरचा व्हिडिओ व्हायरल केला गेला होता तो फक्त अर्णव राजशिर्के याने स्वतःने सांगितले. आणि लॅपटॉपमध्ये आता तो व्हिडिओ अर्णव आणि जे काही आकाश आहे यांचं बोलणं आता लावण्य मात्र ईश्वरीला दाखवते. ईश्वरीला खूप असा धक्का बसलेला असतो. आणि आता मात्र मागच्या कालच्या एपिसोडमध्ये आपण असं बघितलं होतं की आता अर्णवने ह्या ईश्वरीला मध्यरात्री एका रस्त्यावर सोडून दिलेलं होतं आणि ईश्वरी ही अगदी नम्रता तिच्यावर रागवलेली असते, रुसलेली असते म्हणून तिचा रुसवा काढण्यासाठी दारू पिण्याचं नाटक करते आणि त्या नशेमध्ये ती खूप काही बोलून जाते. परंतु अर्णवने सर्व काही ऐकलेलं असतं. परंतु हा तर ईश्वरीचा एक ड्रामा असतो नम्रताला खुश करण्यासाठी. त्यानंतर मात्र ईश्वरी आता घाईने सकाळी लवकर आटपून येते आणि ती मात्र आता अर्णवचा बदला घेण्यासाठी त्याच्या गाडीच्या इंजिनमध्ये जी काही खडी साखर असते, देवांचा प्रसाद, तर तो खडी साखर आहे तर ती गाडीच्या इंजिनमध्ये टाकून देते. एकतर अर्णवला दुसऱ्या दिवशी खूप महत्त्वाची मीटिंग असते आणि त्या मीटिंगला लवकर पोहोचायचं असतं आणि त्यानंतर मात्र आकाश तेथे असतो. तर आता गाडी चालू होत नाही तेव्हा आता अर्णव खूप असा वैतागलेला असतो. तो म्हणतो की आकाश, अरे दुसरी गाडी बोलव, एकतर खूप अशी महत्त्वाची मीटिंग आहे, वेळेवर आपल्याला पोहोचायला हवं. तेव्हा आता आकाश म्हणतो की दादा, अरे ताईने काही शॉपिंग करण्यासाठी रघु काकांना तिकडे बाजारात पाठवले आणि ते गाडी घेऊन गेलेत आणि एकतर गाडी दुसरी ही व्यवस्थित सुरू होत नाही, स्टार्ट होत नाही, त्यामुळे तिलासुद्धा काहीतरी असं मॅकॅनिकला दाखवावं लागेल. तेव्हा आता अर्णवची गाडी सुरू होत नाही म्हणून ईश्वरीला खूप असं हसायला येत असतं. कारण आता हा तिचा प्लॅन असतो. कारण जे काही आता लावण्याने तिला सांगितलेलं असतं म्हणून ती आता त्या गोष्टीचा बदला घेत असते. त्यानंतर मात्र आता इकडे राकेशने त्याचा प्लॅन हा वर्क केलेला असतो. कारण आता आकाश हा जी काही गाडी त्याला घेऊन जायची असते ज्या मॅकॅनिकडे त्याला अर्णवने पाठवलेलं असतं, आकाश मुद्दाम आता नम्रतांच्या आणि ईश्वरीच्या घराशेजारी जे काही आपले जवळकर काका आहे तर त्यांचं गॅरेज असतं आणि त्या गॅरेजवर आकाश मुद्दाम गाडी घेऊन येतो. कारण नम्रता तेथे राहते हे आकाशला माहिती असतं म्हणून नम्रताशी आता आपली जवळीक साधण्यासाठी, आपलं प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी, तिच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी प्रेम वाढवण्यासाठी तो तेथे आलेला असतो. त्यावेळेस मात्र नम्रता ही कपडे वाळवत असते आणि तेथे मात्र आकाश येतो. तेव्हा नम्रता आकाशला पाहते आणि आकाशला बघितल्यानंतर आत्याही नम्रताला आत आवाज देते. तेव्हा आता जवळकर काका म्हणतात की हे बघा, येथे तर खूप काही असे गॅरेजची दुकानं होते आणि तुम्ही खास करून आमच्या दुकानात का आला असेल. तेव्हा आता आकाश म्हणतो की काही नाही, कारण तुम्ही काम तर व्यवस्थित करतात आणि तो नम्रताकडे बघत असतो. नम्रतासुद्धा लाजून आता आकाशकडे बघत असते. त्यानंतर आता नम्रता ही आकाशला आवाज देते आणि आकाशला आवाज देऊन ती घरात चहा वगैरे पाणी घ्यायला बोलावते. परंतु आकाश तेथेच थांबतो कारण तो खूप असं लाजत असतो आणि सारखा तो नम्रताकडे बघत असतो. जवळकर काकांच्या सर्व काही आता लक्षात येते. त्यानंतर आता राकेश हा मुद्दाम अंजली आणि आजी या दोघींच्या मनातून ईश्वरीला काढण्यासाठी एक प्लॅन करतो. आता अंजली मात्र तिला मंदिरात जायचं असतं म्हणून ती तयार होत असते आणि त्यासाठी मात्र तिने कोणता तरी असा एक हार घालण्यासाठी डायमंडचा काढलेला असतो आणि तेथे 2-3 हार असे पडलेले असतात. म्हणून आता तेथे राकेश येतो. राकेश म्हणतो की काय बायको, आज काय तयारी सुरू आहे. त्यावर ती आता अंजली म्हणते की हे बघा, अहो मला म्हणजे मंदिरात जायचं आहे, जर तुम्ही मला आवडीचं जे काही आहे चॉईस करून हार दिला तर चांगला होईल. तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की बायको, म्हणजे तुला हा हार खरंच खूप सुंदर दिसेल, मग संध्याकाळी मंदिरात जाताना तू हा हार घाल. तेव्हा आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे, तो हार मी संध्याकाळी घालेल, परंतु आता मी हे सर्व आवरून ठेवते. परंतु राकेश म्हणतो की नाही, तू कशाला काळजी करतेस, मी सर्व काही व्यवस्थित ठेवून देतो. आणि त्याच वेळेस राकेश जेव्हा कपाटात ती ज्वेलरी ठेवायला जातो, परंतु जो काही त्याने संध्याकाळी घालण्यासाठी
अंजलीला हार काढलेला असतो तो हार तो मुद्दाम चोरतो, आपल्या खिशामध्ये घालतो आणि त्याच वेळेस अंजली मागे पाहते, परंतु राकेशच्या हातातून तो हार खाली पडतो आणि तो हार खाली पडल्यानंतर त्याला आता भीती वाटते, नक्की अंजलीने काही बघितलं तर नसेल ना. तेव्हा मात्र आता राकेश खूप घाबरतो, परंतु अंजलीने बघितलेलं नसतं. अंजली पुन्हा आता आरशासमोर उभी राहते. तोच तेवढ्यात राकेश तो हार उचलतो आणि घाईने तो हार आपल्या खिशामध्ये घालतो. त्यानंतर मात्र खिशामध्ये घालून तो आता इकडे ईश्वरीच्या घरी यायला निघतो आणि तो आता अंजलीला म्हणत असतो की हे बघ, तू नक्की आता संध्याकाळी जाताना तो हार घाल, मी तुझ्यासाठी चॉईस करून ठेवलेला आहे. तो हार खरंच अंजली तुला खूप सुंदर दिसेल. त्यावरती आता अंजली खरंच खूप खुश असते, कारण तिला असं वाटत असतं की जगामध्ये मी एक अशी लकी आहे की कारण मला राकेशसारखा नवरा मिळाला. परंतु तिला हे कुठं माहिती असतं की राकेश किती नराधम आहे आणि तो कोणत्या थराला पोहोचलेला माणूस आहे. पण एक ना एक दिवस ईश्वरीमुळे आता अंजलीचे डोळे उघडणार असतात, पण तरीसुद्धा ईश्वरी त्यांचा संसार वाचवण्यासाठी मात्र हे सत्य आता काही सांगायला तयार नसणार. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीची घाई सुरू असते, कारण तिला उठण्यासाठी उशीर झालेला असतो आणि नम्रता आता ही उठते आणि ती मात्र आता आकाश गाडी घेण्यासाठी केव्हा येतोय याची विचारपूस करण्यासाठी बाहेर आलेली असते. जवळकर काकांना विचारते की ते आकाश जी आहे तर ते केव्हा गाडी घ्यायला येणार आहेत. जवळकर काका हे आता इशूसमोर नम्रताला म्हणतात की हे बघ, आकाश सर आता येतीलच, कारण त्यांची गाडी ही व्यवस्थित ठीक झालेली आहे. तेव्हा आता ईश्वरी आता मनात म्हणते की तिकडे इतके गॅरेज दुकानं आहेत तरीसुद्धा आकाश सर येथे गाडी का घेऊन आले असतील. तेव्हा आता नम्रता लाजते आणि नम्रता लगेच आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मात्र आता राकेश हा तेथे येतो, तर ईश्वरी तयार होऊन बाहेर आलेली असते, तिला ऑफिसला निघायचं असतं. त्यानंतर मात्र आत्याही तिच्यासाठी थालीपीठ घेऊन येते आणि थालीपीठ आणल्यानंतर मात्र ईश्वरीची घाई सुरू असते. तर राकेश मुद्दाम आता ईश्वरीला म्हणत असतो की हे बघ, मला सकाळपासून अशामध्ये अगदी असं घरघर होतंय, आवाज माझा व्यवस्थित निघत नाही आणि मला असं वाटतं की ईश्वरीजी तुम्ही थोडंसं गरम पाणी मला करून देताल का. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, म्हणून ती आत जाते. तोपर्यंत राकेश लगेच तिच्या बॅगमध्ये तो हार घालून ठेवतो. त्यानंतर आता आकाशसुद्धा इकडे गाडी म्हणजे आणण्यासाठी निघलेला असतो आणि मात्र तो आता अर्णवला म्हणत असतो की हे बघ, आपली गाडी ही व्यवस्थित म्हणजे अजूनपर्यंत झालेली नाही आणि तो मॅकॅनिक म्हणत होता की आपल्या गाडीमध्ये कोणीतरी असं काहीतरी खडी साखरेसारखे पदार्थ त्याला सापडले, त्यामुळेच आपली गाडी ही बंद पडलेली आहे. तेव्हा अर्णव विचार करतो की नक्की हा काहीतरी ईश्वरीचाच डाव आहे आणि जे काही करू शकते ते केवळ आणि केवळ फक्त ईश्वरीच करू शकते, कारण त्याला आता ईश्वरीच्या पर्समध्ये ते हे सापडलेले असते. आणि तोच आता ईश्वरी जेव्हा आत जाते तेव्हा मात्र आता लगेच राकेश तिच्या बॅगमध्ये तो हार ठेवून देतो आणि आता मात्र ईश्वरीच्या अंगावर ही चोरी येईल म्हणून त्याने मुद्दाम हे सर्व केलेलं असतं. आता ईश्वरी तिकडे अंजली आणि आजी यांच्या म्हणजे बोलवण्यानुसार तिकडे राजशिर्के कुटुंबात गेलेली असते, कारण इकडे आता ईश्वरीने जॉब सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि अंजली आणि आजी या दोघींना तो मान्य नसतो, म्हणून त्यांनी आपल्या घरी ईश्वरीला मुद्दाम बोलावलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी तिकडे घरी येते, परंतु आता राकेशला असं वाटत असतं की आता मात्र ईश्वरीवर चोरीचा आळ येईल आणि ईश्वरी राजशिर्के कुटुंबातून कायमची ही बाहेर काढली जाईल, तिच्यावर असे आरोप होतील आणि तिला परत त्या घरामध्ये पाऊल ठेवता येणार नाही. अर्णवच्या आयुष्यातून सुद्धा आणि मनातून सुद्धा ती नक्की बाहेर निघू शकते आणि ती कायम एकटी पडेल. म्हणून आता तो स्वप्न पाहत असतो की ईश्वरी फक्त माझ्याकडे येईल, परंतु होतं मात्र काही वेगळंच, कारण ईश्वरीने जी काही बॅग आपली तिथे टेबलवर ठेवलेली असते, परंतु आता जे काही रघु काका असतात तर त्यांच्याकडून मागतं तरी बॅग खाली पडते आणि त्यातील तो हार आहे तर तो एका कोपऱ्यात बाजूला जाऊन पडलेला असतो आणि देवकृपेने मात्र आपल्या गणपप्पांच्या कृपेने आपल्या ईश्वरीवर जो काही आता राकेशने मुद्दाम चोरीचा आळ घेण्यासाठी हे सर्व केलेले असतात तर ईश्वरी त्यातून वाचणार असते. आणि आता मात्र अर्णवचा जो काही लॅपटॉप आहे तर तो अंजलीकडून खाली पडतो आणि आता अंजली बाहेर गेलेली असते, परंतु ईश्वरी रूममध्ये
असते। अर्णवला असं वाटतं की हा लॅपटॉप मात्र ईश्वरीकडून खाली पडला, म्हणून तो ईश्वरीला आता इतका बोलत असतो, जबरदस्तीने तिला ओढतो। परंतु आता मात्र अंजली तेथे येते आणि अर्णव ईश्वरीवर इतका रागवलेला असतो तर ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं। तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघ चिंटू, अरे मी जेव्हा तुझ्या रूममध्ये आले होते तेव्हाच लॅपटॉप वर ठेवायला गेले होते, माझ्या हातातूनच तो लॅपटॉप खाली पडला, मला माफ कर, ईश्वरीची यात काही चूक नाही। तेव्हा आता अर्णवला इतकं वाईट वाटतं, तो सारखं ईश्वरीकडे एकटक पाहत असतो। तेव्हा मित्रांनो, आता अंजली आणि आजी यांनी भयानक प्लॅन करून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्या घरी आता मुद्दाम काम करण्यासाठी बोलवलेलं असतं। तर पुढे आता ईश्वरी आणि अर्णव आणि इकडे नम्रता आणि आकाश यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होते हे बघणं खरंच खूप असं रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। धन्यवाद।